इयत्ता 7वी विषय इतिहास धडा 7वा स्वराज्याचा कारभार. स्वाध्याय. प्रश्न पहिला ओळखा पाहू. 8 खात्यांचे मंडळ. अष्टप्रधान मंडळ. बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते. हेर खाते. महाराजांनी बांधलेला मालवण जवळील जलदुर्ग सिंधुदुर्ग किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा कारखानीस. प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात लिहा. शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण. शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय असल्याने शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देऊन शेतीविषयक पुढील धोरण ठरवले. 1. जमीन महसुलाची व्यवस्था लावण्यासाठी अण्णाजी दत्तो या अधिकाऱ्याची नेमणूक केली. 2. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा न करण्याच्या सक्त आज्ञा दिल्या. 3. पडीक जमीन लागवडीखाली आणण्यास उत्तेजन दिले. आणि 4. अतिवृष्टी अवर्षण वा शत्रूने प्रदेश उद्ध्वस्त केल्यास शेतसारा व अन्य करात सूट तसेच अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना बैलजोड्या नांगर आणि पेरणीसाठी चांगले बी बियाणे पुरवण्याची व्यवस्था केली. शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते. शिवरायांनी आपल्या प्रजेच्या हिताची पूर्वत काळजी घेतली. शिस्तबद्ध पद्धतीने राज्यकारभार केला. शत्रूच्या ताब्यातील प्रदेश मिळवला परंतु त्या प्रदेशातील लोकांचेही रक्षण केले. प्रजेला स्वतंत्र देणे हा त्यांचा उद्देश होता. शेतीबरोबरच व्यापार उद्योगाची भरभराट होऊन याकडे लक्ष दिले. प्रजेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा दिल्या. संकट काळात प्रजेला मदत केली. शिवाजी राजे हे केवळ सत्ताधीश नव्हते तर एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते. प्रश्न तिसरा का ते सांगा. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. मोठा प्रदेश मिळवला. या विस्तारलेल्या प्रदेशाचा कारभार सुरळीतपणे चालवण्याची गरज होती. तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधणे आवश्यक होते. यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्दी, सुरत व राजपूरचे इंग्रज यांचे वर्चस्व होते. हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत. या अडथळ्यासह पायबंद घालणे आणि या शत्रूपासून स्वराज्याच्या पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे या उद्देशाने शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभे केले. प्रश्न चौथा ओघ तक्ता पूर्ण करा. लष्करी व्यवस्था. पायदळ घोडदळ. पायदळ हवालदार जुमलेदार. घोडदळ शिलेदार बारगीर